सरस्वतीचा अवतार अध्याय 5. नमस्कार श्रोते हो. आज आपण देवी महात्म्यमधील पाचव्या अध्यायाची कथा जाणून घेणार आहोत. चला तर मग श्रोते हो, आपण कथेला सुरुवात करूया. श्री मेधा ऋषी सुरथ राजाला कथा सांगताना पुढे म्हणाले, पूर्वी शुंभ आणि निशुंभ नामक असे 2 क्रूर व पराक्रमी दैत्य झाले होते. त्यांनी त्रैलोक्य जिंकले आणि यज्ञातील भागही देवांऐवजी तेच ग्रहण करू लागले. सर्व देवांचे अधिकार व पदे त्यांनी बळकावली व त्यांच्या भयाने देवांनी 10 दिशांना पलायन केले. देवांना देवीने दिलेल्या वरदानाची तेव्हा आठवण झाली व ते देवीला प्रसन्न करण्यासाठी हिमालयाच्या परिसरात एकत्र जमले. देवांनी अनेक नामांनी देवीची स्तुती केली. त्यावेळी पार्वती देवी नेमकीच गंगा स्नानासाठी तेथे आली होती. तिने विचारले, तुम्ही येथे कोणाची स्तुती करता आहात? असा प्रश्न पार्वतीने विचारताच तिच्या देहापासून एक देवी प्रकट झाली. तीच महासरस्वती होय. शरीरकोशापासून ती जन्मली म्हणून तिला कौशिकी हे नाव प्राप्त झाले. ती निघाल्यानंतर गौरीचा वर्ण काळा झाला म्हणून तिला कालिका असे नाम प्राप्त झाले. सरस्वतीने दिव्य रूप धारण केले. तिला पाहून शुंभ निशुंभाचे मंत्री चंड व मुंड या असुरांनी तिच्या रूपाचे वर्णन मालकाजवळ केले. शुंभ निशुंभांनी सर्व रत्ने प्राप्त केली आहेत, तर त्यांनी हे श्रीरत्नही मिळवावे असे चंड व मुंड यांनी सुचविले. तेव्हा शुंभाने आपला दूत सुग्रीव नामक दैत्याला गंगातीरी पाठविले. सरस्वतीने सरळपणे शुंभ निशुंभाच्या स्वाधीन व्हावे, नाही तर तिला बळजबरीने ओढून नेण्यात येईल असा संदेश त्याने देवीला सांगितला. सरस्वती देवी म्हणाली, शुंभ व निशुंभ बलवान आहेत हे मला मान्य आहे, पण मी पूर्वी अशी प्रतिज्ञा केली आहे, अभिचारानेच केले आहे, की जो कोणी माझ्याशी युद्ध करून मला जिंकेल त्याच्याच स्वाधीन मी होईल. या गोष्टीला आता इलाज नाही. शुंभ व निशुंभ यांनी माझ्याशी लढावे व मला जिंकावे. तू हा निरोप त्यांना सांग. हे ऐकून दूत परत गेला. श्रोते हो, हा दूत परत गेल्यानंतर तो त्यांच्या मालकांना निरोप सांगणार आहे. त्यानंतरची जी कथा आहे ती तुम्हाला पुढील अध्यायात मी सांगेन. श्रोते हो, तुम्हाला कथा आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करा. श्री सरस्वती देवीचा जय जयकार असो.